दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। केडगाव उपनगराचा गेल्या 1 महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहे। महावितरण कार्यालयाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण कंपनी विरोधात संतापाची लाट आहे। केडगाव उपनगराचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानुसार प्रशासनाने आंदोलन न करण्यासाठी पत्रव्यवहार केला आणि बैठकीचे आयोजन करून केडगाव उपनगराचे विजेचे प्रश्न पुढील 15 दिवसात सोडविण्याचे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता SR राहीच यांनी बैठकीत दिले असल्याची माहिती मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली। 12-13 दिवसापूर्वी MSB ऑफिसला पत्र दिलं होतं की जर आमचे प्रश्न 8 दिवसात सुटले नाही तर आम्ही केडगावच्या वतीनं आंदोलन करू। तर या पत्राचा विचार करू आज या ठिकाणी राहीन साहेब असतील, शेलवत साहेब असतील, MSBचे स्टाफ पोपटजी सातपुते असतील, या सर्वांनी या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये जे केडगावची ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात आमच्याकडून माहिती घेतली आणि त्याचप्रमाणे MSB कडे जी काही आतापर्यंत ज्या काही कंप्लेंट आल्या होत्या याचा सर्वांचा विचार करून त्यांनी येत्या 15 दिवसामध्ये ज्या तारा जास्त लोंबकळत आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम, त्याचप्रमाणे ज्या फांद्या तारांमध्ये गुंतल्यात तर त्या लवकरात लवकर त्या तोडण्याचं काम या ठिकाणी MSBने करून देणार असं आश्वासन या ठिकाणी दिलं। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पोलची आवश्यकता आहे कमी जास्त प्रमाणात आता आपल्याला ते उपलब्ध करून देणार आहेत आणि जे काही काम राहील तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर करून देतील। या ठिकाणी आपण त्यांना केडगाव परिसरात आवश्यक असणाऱ्या डिपेंची मागणी केली, त्याचप्रमाणे पोलची देखील मागणी केली। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जास्त स्पार्किंग होती त्या ठिकाणी बंच कंडक्टरची देखील मागणी केली। त्याचप्रमाणे आपल्या 2 रोडवर असणारा विद्यानगर, हनुमाननगर, इंदिरानगर परिसरातील जो माळेवाड्या फिडरवर असणारी जी वीज आहे ती कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होते। त्यामुळं कायम त्याला नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो। त्या संदर्भात देखील साहेबांना विनंती केली। आता त्याचा खर्च थोडा जास्त असल्या कारणाने साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर तो देखील विषय आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू आणि तो कसा सोडवता येतो त्यासाठी देखील प्रयत्न करू। पूर्ण केडगाव परिसरात आवश्यक असणाऱ्या डिप्या संदर्भात, पोल संदर्भात सर्व विषयावरती या ठिकाणी साहेबांबरोबर चर्चा केली। सर्व चर्चा सकारात्मक झाली आणि लवकरच बऱ्याचशा अडचणी सोडवण्याचं देखील या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं। त्याचप्रमाणे जे आता स्मार्ट मीटर बसवत आहेत त्या मीटरमुळं बऱ्याचशा नागरिकांना जास्त कमी बिल आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी देखील नागरिक नाराज आहेत। ते देखील त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचणींमुळं त्या ठिकाणी बिल कमी जास्त झाले असतील तर लवकरच ते देखील आम्ही त्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी तो विषय देखील मार्गी लावू आणि मी MSBचे असतील, राहीन साहेबांचे असतील, शेलवत साहेबांचे असतील या सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे काही पत्र दिलं त्या पत्राला उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलं आणि बैठकीचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। पण आभार आज मानतो पण येणाऱ्या 15-20 दिवसात त्यांनी आपलं काम जर केलं नाही तर पुन्हा आपल्याला MSB कडे यावं लागेल आणि जर काम झालं तर चांगल्या यांनी येऊन आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार देखील करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। आज
केडगावमधले वीज ग्राहकांच्या वीज तक्रारींसंबंधी तिथले माननीय नगरसेवक माननीय मनोज भोकतकर आज आमच्या कार्यालयात आलेले आहे. त्यांनी वीज ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या समोर मांडल्या आहेत. एक प्रत्येक समस्यानिहाय जे सोल्युशन आहे प्रत्येक गोष्टीचं ते आम्ही त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आम्ही असं या निमित्ताने आश्वासित करू इच्छितो की मेंटेनन्सची कामं असो किंवा ग्राहकांना सुविधा देण्याची कामं असो ही येत्या 15 दिवसांमध्ये शहरातील कार्यकारी अभियंत्यांचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या साहाय्याने आणि पूर्ण टीमच्या साहाय्याने आम्ही 15 दिवसात जेवढे प्रश्न आमच्या समोर आले त्यातले जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं मी कोतकर साहेबांना या निमित्ताने सांगू इच्छितो. सर्व ग्राहकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आम्हाला या कामकाजामध्ये पुरेपूर सहकार्य करावं. आमची त्यांना पुरेपूर त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ आणि इथून पुढे केडगावमध्ये सुरळीत वीज राहील याबाबत आम्ही दक्ष राहू. कोतकर साहेबांनी जे आम्हाला पत्र दिले आमच्या कार्यालयात त्याच्या अनुषंगाने आम्ही ही बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यांच्या पत्रामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आले होते त्यामध्ये एक स्मार्ट मीटरचा एक विषय होता, वीज तक्रारीचा विषय होता. तर स्मार्ट मीटर संबंधाने मी सांगू इच्छितो की जेवढे पण स्मार्ट मीटर बसत आहेत हे स्मार्ट मीटर जर ग्राहकांनी लावले तर ग्राहकांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये ज्यांच्या घरी स्मार्ट मीटर आहे त्यांना प्रत्येक युनिट मागं 80 पैशाची सवलत महावितरण कंपनीने जाहीर केलेली आहे. आणि ही सवलत का मिळणार आहे तर ग्राहकाचं मीटर रिडिंग घ्यायला कोणतीही कंपनी येणार नाही. त्या मीटरचं रिडिंग हे महावितरणकडे कम्युनिकेशन मोबाईल कम्युनिकेशन सारखं कम्युनिकेशन म्हणून मिळणार आहे. त्यामुळे रिडिंग घ्यायला कोणी येणार नाही. ऑटोमॅटिक रिडिंग घेतल्यामुळे वीज बिलाच्या तक्रारी निश्चितपणे कमी होतील. या उद्देशाने हा वीज मीटर लावलेला आहे. तरी सर्व ग्राहकांना विनंती राहील की प्रत्येकाने या मीटरला विरोध न करता तो जास्तीत जास्त ग्राहकांनी तो वीज मीटर बसवावा अशी विनंती करतो. SMS ग्राहकांना बऱ्याच तक्रारी अशा आहेत की सप्लाय केल्यानंतर फोन घेतले जात नाही. तर फोन घेतले नाही जर जात नाहीत तर जिथे पण आमचे लोक काम करत आहेत आम्ही आता या माध्यमातून हे सांगू इच्छितो की एक सिस्टीम आमच्याकडे ऑलरेडी डेव्हलप केली गेलेली आहे ज्याच्यामध्ये ग्राहकाने जर त्यांचा मोबाईल नंबर महावितरणकडे रजिस्टर केला तर त्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवर सप्लाय किती वेळाने सुरू होणार आहे याबाबतचा मेसेज ऑटोमॅटिक प्रत्येक वेळेस त्या ग्राहकाला मिळेल. जेणेकरून ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत ती फोन उचलले जात नाही, कर्मचारी फोन उचलत नाही, हा तक्रारीचा भाग निवारण होऊन जाईल. आणि प्रत्येक ग्राहकाला सप्लाय किती वेळाने अंदाजे सुरू होणार आहे याची माहिती वेळेवर मिळून जाईल. तर सर्व ग्राहकांना या निमित्ताने विनंती राहील की त्यांनी त्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे आपला ग्राहक नंबर कळवायचा आहे जेणेकरून त्यांचं मोबाईल नंबर हा त्या ग्राहक नंबरला अटॅच होईल आणि त्या ग्राहकाला सप्लाय बंद झाल्यानंतर सप्लाय सुरू होण्यासंबंधीची माहिती वेळेवर उपलब्ध होईल. यावेळी सहाय्यक अभियंता राहुल शिलावत आणि कर्मचारी उपस्थित होते. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.